राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेनं परिवहन विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। वाशी इथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवशरण पुजारी यांनी क्षमतेपेक्षा जास्त खडी आणि रेती वाहून नेणाऱ्या डंपरचा कायमस्वरूपी परमिट आणि फिटनेस रद्द करण्याची मागणी केली आहे। 2024 से हम लोग परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य और उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरुल, इनको हम ये ओवरलोड जो गाड़ियाँ जा रहे हैं इनका तकरार हम लोग ने इनको निवेदन द्वारा दिया। परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य 2024 एक साल से हमारा ये विषय पे काम चालू है। 2024 को हम लोग ने परिवहन आयुक्त और उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नेरुल इनको निवेदन दिया, पर हमारे निवेदन का दखल न लेते एक भी गाड़ियों पे उन्होंने कार्रवाई किया नहीं। इसी माध्यम से दिनांक 16/6/2025 को नेरुल उप प्रादेशिक कार्यालय आरटीओ के सामने एक दिन का लाक्षणिक उपोषण हमारे संगठन की तरफ से किया गया। मेरा मुद्दा ये पब्लिक इंटरेस्ट में गवर्नमेंट का रेवेन्यू ये लोग ये कर रहे हैं और रास्ते खराब हो रहे हैं, एक्सीडेंट हो रहे हैं, तो मैं ये मुद्दे से पीछे हटूंगा नहीं। शिवशरण पुजारी यांनी यावेळी गंभीर आरोपही केलेला आहे की महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या कायद्याला धाब्यावर बसून क्षमतेपेक्षा जास्त खडी आणि रेती वाहून नेणाऱ्या डंपरवर कारवाई होत नाहीये। या विरोधात त्यांनी मागील काही महिन्यांपासून मागणी लावून धरली असली तरी परिवहन विभागाने याची दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे शिवशरण पुजारी यांनी स्पष्ट केलंय की आता संघटनेने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या काळात राज्याचे परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण पुकारण्यात येईल। यानंतरही दखल न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची पुढची भूमिका परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयासमोर आम्ही या मागणी घेऊन उपोषणाला बसणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही। माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी आदेश दिलेले आहेत की आपल्या आपल्या आरटीओ कार्यालयाला निवेदन द्या। त्या अनुषंगाने पुढची जी लढाई आमची परिवहन आयुक्त कार्यालयासमोर ह्या पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय आम्ही त्यांच्या मार्गी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। शिवशरण पुजारी यांनी असाही गंभीर आरोप केलाय की या प्रकरणी आपल्याला दबाव टाकून धमक्या दिल्या जात आहेत, मात्र या दबावाला आपण बळी पडणार नाही। जोपर्यंत परिवहन विभाग आपल्या मागणीची दखल घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय। मला विषयाला वेगळं वळण लावायचं नाही, माझा एकच मुद्दा आहे, मी यांच्या धमकीला भीक घालणारा नाहीये, शिवशरण पुजारी यांच्या धमकीला भीक घालणार नाही। माझा मूळ विषय ओव्हरलोड डंपरचं परमिट आणि फिटनेस हे रद्द झालं तर कुठलाही डंपरचा मालक शासनाचा नियम तोडून ओव्हरलोड गाड्या घेऊन जाणार नाही। यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितलंय की संघटना लोकशाही मार्गाने या प्रकरणावर आवाज उठवतीये, मात्र काही लोक या विरोधात राजकारण करत असले तरी त्याचा संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही। उलट आता लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन अधिवेशनात सदरचा विषय उपस्थित करून वाचा फोडण्याची भूमिका बजावली जाईल असं त्यांनी नमूद केलंय। या विषयाचं गांभीर्य जर तुम्ही घेतलं तर बघा, क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरलं जातं ती गाडीची स्पीड कमी होते, गाडी स्लो चालतोय, त्याच्यामुळे अपघात होतात, ट्रॅफिक होतोय, हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं। याच्यावर आम्ही बोललो बरोबर ठीक आहे, करा तुम्ही आंदोलन, आम्ही सांगते आहे। तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल, जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी उलट आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे। त्यांनी आणून कोणाला तरी त्याच्या पुतण्याला फोन करायचं, बोलायचं, हे मुस्कटदाबी किंवा हे आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत असेल तर हे चुकीचं आहे, कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांशी माझं बोलणं झालं आहे, पुढच्या आठवड्यात आमची मीटिंग आहे। ते बोलले ठीक आहे पुजारीजी, पुढच्या आठवड्यात तुम्ही या, जे काय असेल सगळे विषय घेऊन या, बसा, आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही डिटेल घेतलेलं। आता तुम्ही म्हणता म्हणून वाळूचे आहेत ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले, काही ठिकाणी तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या, सगळं डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोकहितासाठी उतरते। तरी विचार करा, याच्यात शासनाचा पण किती महसूल पडतो। एका गाडीमध्ये 14 क्युबिक मीटर जायचं, तिकडे ते लोक 23 क्युबिक मीटर घेऊन जातात, कारण ती बॉडी लेवल गेली तर तुमचे बरोबर आहे, बॉडीच्या वर जे असते ते 25% बॉडीच्या वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे। म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जे विषय घेतलेत
त्यांचे सहकारी सगळे जे विषय घेतलेत याला आम्ही सगळे मिळून एक मीटिंग घेऊनच हे केलेलं आहे. आणि आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास म्हात्रेजी आम्ही सगळे मिळून केलं आहे. पुढच्या आठवड्याचा मला वेळ दिलेले आहेत. विरोधी पक्षनेते दानवे साहेब ह्या सगळ्यांना आम्ही शिष्टमंडळ दानवे साहेबांना भेटणार आहोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी पण आम्ही एक मीटिंग घेणार आहोत. त्यांना पण विनंती करणार आहेत का हे कायदा पारित करा आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे मी सांगतो. राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर परिवहन विभाग या गंभीर विषयाची दखल घेईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.